नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्जुन. तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर आजची आपली डिश आहे रावस माशाचं कालवण. चला त्याचे साहित्य बघूया. ते बघा साहित्य आपल्याकडे. इथं मी रावस मासा कापून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवलेला आहे. असं दिसते रावस मासा. आता हे बघा आपल्याकडे सुकं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, आमसूल आणि मसाल्यांमध्ये आपल्याकडे कांदा मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर आणि हळद आणि मोहरी. तर आपण पहिलं वाटणाचं साहित्य बघून घेणार आहोत. इथं आपण टाकले सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. चांगलं त्याला ग्राइंड करून घ्यायचं. बघा ग्राइंड झाले. मला दाखवतो. असं वाटण तयार करून घ्यायचंय आणि मग त्यानंतर कढईमध्ये तेल टाकते आणि त्यात तुम्हाला टाकायचंय कांदा. चांगला त्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय. आणि हे बघा मी तुम्हाला एकदा परत सांगतो. कांदा मसाला, धनिया पावडर, हळद, मिरची पावडर आणि मटण मसाला हे सगळे आपण कांदा लाल झाल्यावर त्यात परतून घेणार आहोत. आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकून त्याला चांगलं परतवायचं. चांगलं त्याला तेल सुटलंय आणि त्यात तुम्हाला वाटण टाकून द्यायचे. वाटण टाकल्यानंतर त्याला चांगलं परतून घ्यायचे. चांगलं त्याला परतवायचे 2-3 मिनिटासाठी. हे बघा तर 2-3 मिनिटं वाटण परतवल्याच्या नंतर त्यात तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं. जरा वेळ थांबून मग त्यात तुम्हाला पाणी टाकायचं. आपल्याला वाटणातच पाणी टाकायचं. चांगलं त्याला परतून घेतल्यानंतर त्याची असं गाढी ग्रेव्ही टाईप झाली आहे. आणि हे बघा आता त्याला तेलही सुटलंय. त्यात तुम्हाला आमसूल टाकायची आणि मग त्यात अजून थोडंसं पाणी ऍड करायचं. आणि जरा वेळ बघा त्याला उकळणी आली आहे आणि त्यात तुम्हाला आपला रावस मासा सोडून द्यायचा आहे. चांगलं त्याला 2-3 मिनिटं आपल्याला आहे ना असं परतून घ्यायचंय. बघा त्याला उकळ सुटली आहे. आणि बघा मासा सुद्धा आपला चांगला शिजलाय. तर मी हे बघा तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो. आणि आपला रावस मासा हा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. सो ओके.